नमस्कार. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारनं दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राज्यात लवकरच लागू होणार आहे. पण या योजनेचा फायदा नेमका कोणाला होणार, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि कोण या योजनेतून वंचित राहणार, ही सर्व महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याआधी story.marathi या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राज्य सरकारच्या या योजनेमुळे सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून यासाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी जमीन धारणेची कोणतीही अट ही ठेवण्यात आलेली नाही. आता पाहूया कर्जमाफीचा लाभ हा कसा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयापर्यंत आहे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाणार आहे. तर ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांवरील थकीत रक्कम ही 31 मार्च 2027 पर्यंत भरण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये जमा केले जातील. इतकेच नाही तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयापर्यंत अनुदान देखील मिळणार आहे. आता या योजनेच्या पात्रतेबाबत जाणून घेऊया. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशांना कर्जमाफी दिली जाईल. वन टाइम सेटलमेंट 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांपेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची परतफेड ही करावी लागेल. त्यानंतर पात्र शेतकऱ्याला वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा करण्यास 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे. आता प्रोत्साहनपर लाभ बघूया. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2022 ते 23, 2024 ते 25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हे देण्यात येणार आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही. राज्य सरकारने काही स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी कर्मचारी, अनुदानित संस्थांचे अधिकारी कर्मचारी, आयकर भरणारे नागरिक, तसेच बाजार समित्या, साखर कारखाने, सूत गिरण्या, जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांचे पदाधिकारी व संचालक या योजनेसाठी मात्र हे अपात्र असतील. याशिवाय 25,000 रुपयापेक्षा अधिक मासिक वेतन असलेले अधिकारी आणि कर्मचारी देखील या कर्जमाफीचा लाभ हे घेऊ शकणार नाहीत. तर ही होती शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्वाच्या अपडेटसाठी story.marathi ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.